हॅलो गाईज, आपलं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. म्हटलं सगळेच जण ब्लॉगिंग करतात, तर म्हटलं आपण पण बघूयात काहीतरी करून. मग काही 2-3 कामं होती, म्हटलं त्यासाठी चला बाहेर पडूयात. तर मग आम्ही निघालो होतो. तर मग आता आपण आपली गाडी काढूयात आणि निघूयात. गाडीवर चालता चालता म्हटलं काहीतरी शूट करूयात. मग शूट करता करता हे आलं फिश मार्केट, जे की तुम्ही बघू शकता. त्यानंतर असंच थोडंसं पुढे गेलो की तिथे होती एक वडापावची गाडी, जी की आमच्या इथला आहे फेमस वडापाव. आणि वडापाव बघताच लागली भूक. म्हटलं चला आता वडापाव खाऊयात, कारण वातावरण झालं होतं पावसाचं, आणि पावसाच्या वातावरणात वडापाव म्हणजे एक वेगळीच मजा. गाडीवर वडापाव खाता खाता निघालोच की तेवढ्यात डोक्यावर दिसली मेट्रो. म्हटलं तुम्ही कधी मेट्रो पाहिली नसन तर दाखवून द्यावी तुम्हाला पण. असेच बघता बघता आले आगा खान पॅलेस. हे आहे आमच्या पुण्यातील येरवडा ब्रिज, आणि ब्रिज खाली ही आहे नदी, ज्यामध्ये आहे पाणी. त्याचसोबत आपण आता हे पाहून म्हणू शकतो की अजूनही माणुसकी जिवंत आहे. माणुसकीचं उदाहरण देता देता आम्ही पोहोचलो क्षेत्रीय कार्यालयात, जे की आहे ढोले पाटील रोडला. तिथे होतं आमचं पहिलं काम. आम्हाला घ्यायचं होतं बर्थ सर्टिफिकेट. हे काम पूर्ण झालं आणि आम्ही निघालो पुढे. तर तुम्ही बघू शकता पावसामुळे कशा पद्धतीने ट्रॅफिक झालेली आहे. तर मग थोडंसं बोर झालं. आता आम्ही पोहोचलो रविवार पेठेमध्ये, जिथे मला काही आरीवर्कचं सामान घ्यायचं होतं. सामान घेऊन झालेलं आहे. आता आम्ही निघालो घराकडे जाता जाता म्हटलं काहीतरी शूट करावं. तर मग दिसलं हे अपोलो थिएटर, जे की आहे बंद पडलेलं. हे पाहू शकता तुम्ही राजेंद्र पावभाजी सेंटर, जे की आम्ही जेव्हा पण पुण्यात आलो तेव्हा आम्ही हमखास खातोच. पण आज नाही खाणार, कारण वडापावनेच पोट फुल झालेलं आहे. आता चाललो आहे आम्ही मुंडवा गावातून, जो की निघतो मुंडवा ब्रिजला. हा शॉर्टकट तुम्हाला माहीत आहे का? तर मग चाललो असंच पुढं. चालता चालता म्हटलं आपणच रॉंगनी चाललो आहे की काय, पण नंतर लक्ष गेलं राईट साईडला. तिथे तर सगळे सरळच चालले होते. मग नंतर कळालं की इथे ट्रॅफिक असल्यामुळे या बाजूची लोक रॉंगनी येत आहेत. आता पोहोचलो आम्ही घरी. आता आपण पाहूयात माझ्या बाळाची रिॲक्शन. तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि चला तर मग बाय. आपण भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.